बळीयाच्या अंगीत आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला सर्वपिता मार जन तन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला सर्वपिता मार तुका म्हणे आता मी मुक्तीची माता लाथाळीला संसार केला सर्वपिता मार लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये करुणाकरो प्रथमं काय माझी वाणी मानेल संतांची चित्ताच्या पुर्या दयाचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुल्यवेदं केंद्रीयमतिमतं वरिष्ठं वातात्मजं मानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तकमादापाया प्रेम सहित गती पधारिये पवन कुमार शेवेलागी शेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा घे बळीयाच्या अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला शरणपिता मार प्रस्तुत भगवान पंढरीश परमात्मा पंढरनाथ अधिष्ठान देवत माझे बाबा शिवजी माऊली नानावर आहे तुकोबर आहे दादा हनुमंतराय आपण सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊ सज्जन आहे बाबा शिवी करता निवडलेला महाराष्ट्र विशाल विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबर आहे त्यांचा छोटासा 4 जणांचा अभंग ईश्वर सेवेने आलेली श्रेष्ठ अनुभूती भगवंताची सेवा केली देवाची सेवा केली आपल्या आराध्याची सेवा केली ती कशी केली त्या सेवेची आली श्रेष्ठ अनुभूती तुकोबर तिचं दर्शन करून त्याचं प्रकट करतात आणि त्याबरोबर या उच्च बोधावर या उच्च स्थितीला अधिकार प्राप्त होण्याकरता आम्ही काय काय केलं कसं काय काय आणलं काय पद्धत पाळलं आणि
आणि आज वर्तमानामधला जो आनंद आहे तो आमच्या पाठीमागच्या शिवेचा शिवेला अनुभव करण्यापूर्वी आपल्या पवित्र पुस्तकावर श्रीक्षेत्र पिंपळ आजाम त्या पवित्र पुस्तकावर एक गेल्या 50 अर्ध्या शतकापासून एक महाविभूती स्थिर झाल्यापासून गेली 47 वर्षापासून आपल्या या उत्सवामध्ये विशेषत्वाने एक महाविभूती निष्काम कर्मयोगी आमचे शिवराम बाबाजी पुष्कर बाबा या सगळ्यांना अतिशय आज आम्ही जेवढं काही आम्हाला चांगलं पाहायला मिळतं, आजची प्रसन्नता, आजचा आनंद, आजचा भजन याच्या पाठीमागे या शरणाच्या तपस्येतून तुम्हा सर्व बापांची भावुकता आहेच, तुमची शिवसंकल्पना आहे, तुमचं पुरुषार्थ बल आहे, तुमचा सहयोग आहे. पण या महापुरुषाची फार मोठी दया आहे. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो त्याच्यामध्ये महाचे उपकार आहे. आणि इथं आनंदी क्षेत्रच उभारलं जातं. आनंदी क्षेत्रच कारण आजान बाग आली म्हणजे माऊली आलेच, माऊली आहेच. आजान ऋषी तर भाग आहे, माऊली आहेच आणि माऊली तर आहेच आहे. पण मी पाहिलं अनेक सज्जनांच्या, अनेक संतांचे, साधू संतांचे, जोग मार्गापासून बंकर साहेब महाराज, मारुती बाबा, लक्ष्मण बाबा, श्याम बाबा, वामन भाऊ, भगवान बाबा, अनेक महान महान विभूत्यांची इथं मला दर्शन झालेलं आहे. आणि त्यातला काही झालं एवढी प्रसन्नता पाहिल्यावर माझा प्रभू निष्काम शिवेचं फल काय याचं दर्शन आजचा आनंद आहे. कारण निष्कामता भक्तीचा प्राण आहे. निष्कामता भक्तीचा प्राण आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ते जपलं दादा त्यांच्या जीवनामध्ये क्रांती होती, त्यांच्या जीवनात आनंद होता. म्हणून बाबांच्या सहयोगातून आणि दादा माझ्या उभारायचा 375वा त्रिशक्ती महोत्सव सोहळा, त्याचबरोबर निर्धार महाराजांचा 751वा जन्मोत्सव सोहळा, हे सगळे औचित्य साधून आणि वार्षिक नियमाप्रमाणे तेव्हा सर्व बापांच्या भावुकतेमधून चालत असणारा भक्ती अनुष्ठान सोहळा, त्या भक्ती अनुष्ठान सोहळ्यामध्ये थोडा बदल झाला आणि माझा थोडा हायवेने जरा फिरलो मी. आम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळालं नाही तर बरोबर वेळेवर आलं असतं. थोडं मार्गदर्शन वाडीवर गेलो, पुन्हा मागं आलो, पुन्हा या रस्त्यावर आलो, पुन्हा मागं गेलो, असं तसं झालं. पण दादा ती काही सांगितलं नाही. आणि तुम्हाला झालेला बदल मी तुम्हाला माहित आहे. आमची जी सेवा ती दुसरी होती. बाबांना सध्या गुरुदेव आमचे कांगडे बाबा ना अडचण आली ते म्हणजे बाबा मला ऑपरेशन करायचं बोलायचं अशी काय अडचण आली. पण बाबांनी बदल केला. तो बदल तुम्ही सर्वांनी आजच्या वेळी मान्य करून घ्यावा. आणि आज माझ्या तुकोबाच्या अभंगाची निवडते. मी सर्व माझ्या गुरुजनांना, महाविभूतांना, भक्तिमय मातांना बार बार वंदन करतो. आणि मला जो निश्चित झाला मला आता कळलं 7 ते 9 सेवेचा अर्थच आहे. याच्यानंतर जेवणात बसण्याचा कार्यक्रम मी केवढा मोठा अपराध केला. मी अर्धा तास उशीर झाला मला. तरी सुद्धा मी दादांना विचारलं. दादा म्हणला आता 9ला जे विठ्ठल करायचं का काय? त्यामुळे काय नाही 15 मिनिट आज आमची विशेष माझं भाग्य आमचे निर्धार महाराज नाटकर बाबा, माझे श्रद्धे शिवराम बाबा आणि नाटकर बाबा 10 वर्षापूर्वी, मला वाटतं 50 वर्ष झाले असतील, मी तेव्हा नुकतंच शालेय जीवनातून घरी आलो असेल आणि थोडं शेती कामाला लागलो. अशा अवस्थेमध्ये आमचे नाटकर बाबा आणि निवृत्तात आपले शिवराम बाबा माझ्या घरी 7-8 दिवस राहिले. त्या साधूंची सेवा मला घडली आहे. त्या सेवेचं फल मला आज इथे येणं झालं. आणि त्या माध्यमात मी माझ्या तुकोबाच्या अभंगाची
भगवान तुकोबा आहे, अनुभव सिद्ध साधक आहे, महाराजांची सिद्ध कोटीची अवस्था आहे. तुकोबा पहिली साधक आहे, सिद्ध अवस्था आहे. साधन मार्गाने प्रवास करत असताना, साधन मार्गामध्ये प्रवास करत असताना, कारण असं आहे साधन मार्गाचा प्रवास करत असताना देव प्राप्ती करतात तळमळ हा पहिला उद्देश. त्याला पूर्वराग म्हणायचं बघ. पूर्वरागाचं पर्यवसन होतं मिलन रागावर, देवाची भेट. पण नंतर भेटीनंतर त्याचा जो देवाच्या ईश्वर भक्तामध्ये देवामध्ये जो वियोग होतो त्याला विरह राग म्हणायचं. पण देव प्राप्ती करतात तळमळाना जो वर्ग आहे, देव भेटावा रात्र दिवसाची तळमळ असते. पण देवाची भेट झाली, देवाची सेवा करायची. तुकोबा देवाची सेवा करायची. देवाची सेवा करत असताना आलेले अनुभव त्यांनी प्रगट करायचे, मिलनानंतर आलेले अनुभव प्रगट करायचे, आणि विरोध झाल्यावर देवाचा वियोग झाल्यानंतर अनुभव प्रगट करायचे. ही सिद्ध साधकाचं काम आहे. तुकोबा पवित्राचे साधक आहे, सिद्ध कोटीची अवस्था आहे, अवतार सिद्ध महापुरुष आहे. ते चालू ठेवा, अवतार सिद्ध महापुरुष आहे आणि तुकोबा आहे असं आहे ना. हे बंदच कर म्हणतात. देवाची सेवा केली. देवाच्या सेवेनंतर असं आहे भक्तीने देव प्रसन्न होतो, ऐकायला त्यागाने आत्मा प्रसन्न होते, आणि सेवेने जगत प्रसन्न होऊन अधिकार वाटतो. तुकोबा देवाची सेवा केली. तो कोणत्या देवाची सेवा केली? तुकोबा म्हणतात मी बलवानाच्या बलवान देवाची सेवा केली. कोणत्या बलवानाचा बलवान? बळीया माझा पंढरीराव तो या देवाचा देव, बळीवंता मी समर्थाचे दास, गाजरी आकाश कडी काळास. तुका म्हणे चिठी धरा रखमायचा प्रती, बळीवंता मी समर्थाचे दास. बलवानाचा बलवान देवाची सेवा केली तुकोबा. कोणता बलवानाचा बलवान देव? बळीया माझा पंढरीराव तो या देवाचा देव, नवे दाखाई दोखाई मायराणी नेसाबाई. बळीया माझा पंढरीराव. आपल्या 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरव एवढे जरी देवता असले आणि उपासना करता 5 देवता आहे. भगवान सूर्यनारायण, गणपती देवता, भगवान मा जगदंबा मा, भगवान विष्णू आणि भगवान शंकर या पंचदेवता आहे. पण वारकरी संप्रदाय असा आहे दादा, अनेकामध्ये एकाच दर्शन करणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय. तुकोबा म्हणतात तुका म्हणे चिठ्ठी धरा रखमाईचा पवित्र. तुकोबा विचारला महाराज तुमच्या देवतेचा मोठेपणा काय? जिचे नाव कामधेनु कल्पतरू, तिचे मी लेकरू तुका म्हणे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तुकोबा म्हणतात सांडोनिया हिरा कोणे वेताव्या त्यागारा, सांडोनिया पंढरीराव कवना ते मनोदेव. म्हणजे तुकोबाचा बलवानाचा बलवान देव म्हणजे भगवान पंढरीनाथ, भगवान पंढरीनाथ. आम्ही त्याचं दासत्व केलं, सेवा केली. पण कशी केली? अंकित होऊन केली. तुकोबा सेवेचं खरं फळ अंकित होऊन सेवा करायची. भक्ताचा देवाचा विश्वास इतका मजबूत असला पाहिजे. अंकित सेवा म्हणजे अंकित सेवा करणे, देवाशी संबंध जोडायचे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि घाता, विठ्ठल विन चाळ नाही गोटा. तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल आमचे आगमनी जमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ज्ञान साधन, विठ्ठल पुरीची विठ्ठल बाप माय चुलता. सगळी नाती देवाशी सोडून द्यायची, देवाशी संबंधित सगळी करायची, ती जवळी करायची.
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा देवाशी असे समजून एवढेच तू कोण आहे? देवाशी संबंध जुळत असताना आणखी जवळचे संबंध चांगले आहे. घरी झाले पटलाही वडे, वडे सावळे परब्रह्म बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुला म्हणे. घरी झाले पटलाही वडे, इतकी जवळ कधी मागतात स्वामीचे समोर. मी भक्त तू देव ऐसे करी, तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐसे. एवढा दृढ विश्वास आणि ती सेवा करायची. देवाशी नातं जोडून, देवाशी नातं जोडून तीच भक्ती केली जाते. आणि मी सांगतो तुम्हाला, आमचे अमरावतीकडे माधा नक्षत्र आहे. माधा नक्षत्र, माधा नक्षत्रामध्ये गुलाबराव बाबाचे नाव साधून माधुरी होते. माधुरी गुलाबराव बाबा, जसे आमचे मस्कर बाबा असे गुलाबराव बाबा. तो गुलाबराव बाबा, काठीचे गुलाबराव बाबा वेगळे वाटला, ते ढोळस होते. भले अमरावती माधांचे गुलाबराव बाबा प्रज्ञाचक्ष होते. आंधळे होते, पण त्याची भक्ती कशी होती दादा देवा. मी भगवान कृष्णाची भक्ती या भावने राहायची. काय जीवन आहे दादा, काही सगळे देवाची भक्ती करायला सर्वजण भक्ती करतात. या महाराष्ट्रामध्ये सर्वजण परमार्थ करतात. दादा परमार्थ करीत नाही त्याला भावनी किंमत हे असो वायानी कायशी मूर्खाची बोलणी, वाया वाढविता वाणी शिरेन आत्मा माझ्या भक्तीने जणो दयाचे आले. पण आगा पृथ्वीवरील भाषा नसते काय. माझे बाबा भक्ती करायची, पण मी कृष्ण पत्नी आहे का, भगवान कृष्णाची पत्नी आहे. पण नुसती पत्नी म्हणत नव्हते, कृष्ण पत्नी एवढं नातं नव्हतं. आमच्या माता अशा पतीच्या नावाने कुंकू लावतात, माझे बाबा कुंकू लावायचे. काय आमच्या माता जसं पातळ नसतात, माझे बाबा पुरुष असून पातळ नसायचे. आणखी सांगू, आमच्या माता जसं 4 दिवसाला दूध बसतात, माझे बाबाही 4 दिवसाला दूध बसायचे. काय भक्ती करतो आपण, काय भक्ती करतो आपण. थोडंफार काहीतरी करतो झालं, काहीतरी अशी भक्ती. आणखी सांगू, बाबाचे संबंध भगवान कृष्णाशी कसे होते हे तुम्हाला कळलं. आणि विश्वमाऊली ज्ञानोबाशी संबंध कसे होते. ज्ञानोबाची मी ज्ञानेश कन्या म्हणायची. मी ज्ञानोबाची कोण आहे, मुलगी आहे, मी ज्ञानेश कन्या. ज्ञानोबाची मुलगी म्हणायची. आणि मग मुलगी म्हणायचे, नुसते मुलगी म्हणत नव्हते, माऊलीचा साक्षात्कार झाला. आंधळ्या माणसाला माझ्या बाबाला साक्षात्कार झाला. साक्षात्कारामध्ये आंधळेपणामध्ये जो फोटो रेखाटला झाला, तो आज या विश्वामध्ये विश्वमाऊली नावाचा जो पद्मासन करून फोटो आहे, तो माझ्या गुलाबराव बाबांनी आंधळेपणामध्ये रेखाटलेला आहे. भक्ती करतात आपण, बस सांगायला करायचं. तुका म्हणे नको वर पंग देवा, घे माझी सेवा भाव निष्काम सेवेचं पद्धतीस देवाशी संबंध होता. आणखी सांग, तुम्ही जर प्रसंगाला गेले असते, राधाराणीचं मंदिर असं डोंगरावर आहे. राधाराणीचं मंदिर तिथला चर्मकार बंधू होता. चर्मकार बंधू, तो चर्मकार बंधूचे राधाराणीशी संबंध कसे होते सांगू. राधा माझी मुलगी आहे. विष्णुवरी ज्ञानोबा म्हणतात की ज्ञानोबाची कन्या आहे, आणि ते चर्मकार बंधू म्हणायचे राधा माझी मुलगी आहे. रोज मंदिरावर जायचं, राधाराणीच्या मंदिरावर जायचं. श्रीराधे गोविंद भज मन श्रीराधे, श्रीराधे जय जय राधे. थोडं भजन करायचे, माळा जपायचे, नृत्य करायचे राधाराणीच्या नावाने. पण आता माझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे कन्या. आणि एक दिवस झाला आम्हाला ताप भरला, आणि प्रदर्शना करतानाच बाबाला चक्कर आली. चक्कर येऊन बाबा खाली पडली. ती चर्मकार बंधू खाली पडली. मोठ्याने टाळू पडला. राधे हे मेरी लाडली, हे मेरी बेटी. मोठ्याने टाळू फोडला, आणि तेवढ्याच अवकाशामध्ये एक लहान मुलगी पाण्याचा तांब्या घेऊन आलेला. आजही श्रेष्ठ अनुभूती सापडला. हा बांधव अनुभूतीचा रोज अनुभव येतात दादा. ईश्वर भक्ताला रोज
रोज नवे नवे अनुभव येतात आणि ते त्याच्या जीवनाचे साक्षात्कार आहे. परमाणु शस्त्रामध्ये हा अनुभूतीचा अनुभव येते पाहिजे सारखा. तुका म्हणे चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगे अनुभवी आले अंगा की ह्या जगात अनुभूतीचा बंध आहे. म्हणतात आम्ही बलवण्याचा बलवून देवाची सेवा केली पण आणखी होते त्यांच्यासोबत अहो माझ्या मावळीचे स्वसंबंध बसा ना. पांडुरंगाचे संबंध कसे होते? पहिला संबंध होता तुझ्या नवाई नगा देवराया बवळशी दिवा पासून या कानडिया विठोबा कानडी. दुसरा संबंध सांगू. दुसरा संबंध असं होता दादा मावली म्हणतात दुर्लांबोला केला गे माय ब्रह्मादिकाशी तो न पडे ठाये चालू नाही सैरा वेडा काही बोलू नाही सावळे परब्रह्मावळी आजवा मने मन राजवा घर गेली दुर्लांबोला केला गे माय. तुकोरेश म्हणतात घर नाही झाले पटरानी यांनी स्वसंबंध स्वामीचे संबंध देवाशी संबंध बंधू झाले. हे दुनियाची काही मतलब नाही ना. ज्याचा सदा हरी त्यावर ईश्वर कृपा करी देव सदा जरी जनावरे कृपा करी. एवढा खटाटोप करायचा नाही. देव प्राप्ती देव भेटला सर्व सुंदर अवघी होती लाभ एकाया चिंतने. पाहण्यात आला आहे माझ्या बाबाच्या तपश्चर्येचा अवघे होती लाभ एकाया चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. म्हणतात आम्ही दोन सेवा केली बलवान देवाची सेवा केली आणि आणखी दोन सेवा केल्याचा आम्हाला लाभ काय झाला बघायचं प्रथम. भक्तीने देव प्रसन्न होतो, त्यागाने आत्मा प्रसन्न होतो आणि शेवटी जगत प्रसन्न होऊन अधिकार वाटतो.
हा भक्ती मार्गाचा अधिकार तुकोबा म्हणतात आम्हाला हा अधिकार प्राप्त झाला. आम्ही झालो बळीवंत. पण जेव्हा त्याच्याशी आणखी दोन सेवा परवानाचा बळीया माझा पंढऱ्या त्याची सेवा केली. हाची रे माता न फिरे मागारी बैसले शेजारी गोविंदाचे फिरली झाले पटराणी बळे वहिले सावळे बळीया चांगलं संग झाला आता नाही भय चिंता तुकाने त्याची सेवा केली अधिकार. आम्ही झालो बळीवंत. माझ्या शेवटांचा शिरी झाला. शिरीने अधिकार वाटतो सेवा करीत झाली. माझ्या भक्तीची सेवा निष्काम सेवा. निष्काम का भक्तीचा प्राण आहे आता विसरायलाच नाही. भक्ती साधना कोणाची वाया जात नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नामी धरला नाही कोण ऐसा गेला निवडून. आणखी सांगू नवदे वाया काही देवळाशी जाता देवाशी पूजिता वाया नवधी. तुका म्हणजे भाव असता नसता सायास करिता वाया नवधी. पारमार्थिक सायास कोणाचे वाया जात नाही. पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये लाभ पाहिजे ना त्याला. आणखी तुम्ही सेवा करा. मालकाचे प्रसन्न करा. मालक प्रसन्न झाला तुम्ही अशी काही मतलब नाही का. जसे आमच्या माता त्यांचा मालक त्यांचा स्वामी त्यांचा पतिदेव त्यांच्या प्रसन्नात हे तुम्ही अशी काही मतलब नाही. हे दुनिया आपण काही तुकोबांनी सुद्धा असंच केलं. वाळून या सरसाणी मजदुरी करशील हरी हरीसे करी. वाळून या सरसाणी आम्ही झालो पण कुठलं फळ आलं. तुकोबांचा आम्हाला जी फळ आलं ती फळ तरी नाग विधी काळा गेलं तरी सकळांच्या तळा उदास गेशी सकळा जाणून कळा सर्व नेते. आता तुम्ही कॅच करता ठळक ठळक बातम्या जगात असा डोकायचा आहे. ठळक ठळक बातमी विस्तार काहीच नाही. तुम्ही कॅच करा बरं. तुम्ही कॅच करा. ते मी नाही कॅच केलं मग माझा घ्यायचा. तुम्ही कॅच करा. सगळं कॅच करा. असं झालं काय झालं जी कॅच करायची ती माणसं सोडायला लागली. जे सोडायचं ते कॅच पकडायला कसं करणार. कथा कीर्तन टाइमपासचं साधन नाही झालं. तुम्हाला कुठे वेळ आहे दादा. दुरून दुरून येतात मंडळी. कुठे येतात तुमचा किती मूल्यवान वेळ आहे. किती वेळ आहे तो टाइमपास म्हणून करायचा. कथा कीर्तनात माणसं टाइमपास म्हणून ऐकायला लागली. थोडं सिस्टम बिघडलं बघा. कथा कीर्तनात माणसं नुसते हसायला लागले सिस्टम बिघडलं. संसारात नुसते रडायला लागले सिस्टम बिघडलं. संसारात नुसतं रडायचं नाही. कथा कीर्तनात नुसतं हसायचं नाही. कथा कीर्तनात रडायला आलं पाहिजे. इथं नाही रडणार तर कुठं रडणार दादा. कंठी प्रेमात आले नेहमी लोटे हृदय प्रगटे रामरू. इथं रडायला यायला पाहिजे. देवा करता रडणार कोणाकडे देव माहिती काय करता रडणार. आणि संसारात नुसते तर रडत राहा. किती चांगलं झालं कसं झालं रडत राहा. तुमच्या पायाकडून सांगतो संसार असंच असंच करायची चीज आहे. आणि परमानंद देवा करता रडायला संसार असंच असंच करायला. हसता सुद्धा संसार केला ते जीवन आपला कधी संपून जायचं पता लागणार नाही. संसार जर रडतच बसली नाही जाता मरणाची वाट व्हायला लागेल. हसायला नाही म्हणाल तर पडलं म्हणतात कीर्तन. कसं पडलं कसं उठलं मला अजून कळायला लागलं. कथा कीर्तन पडतही नाही उठत नाही. आपल्या कुठं भाषा पण झाल्या पाहिजे. मोठ्या भाषा पण झाले का सगळं सांग. कथा कीर्तन आम्ही झालो बळीवंत. संपूर्ण जगताला ज्या काळाची भीती आहे ती काळाची भीती संपूर्ण आहे. जगा काळ खाय
आम्ही माथा दिला पाय काळाची सत्ता ती नाही घटिका वैकुंठ नायका आठविता सदा काळ गणना केल्या आयुष्याची कथेचे काळीची आज्ञा काळ गुलाम सलाम करी तुकया घरी लावतो का जगा का बळतरी नागरिके काळा येईन तरी सकळांचा ही ताकद येते ही अधिकार वाढतो परमात्मा शब्दातली माणसं रोज उजवती रोज कल्याणाकडे रोज त्याचा अधिकार वाढतो म्हणजे काय वाटतं त्याचा प्रत्येक पॉईंट शीतल बनतो शांत बनतो पवित्र बनतो त्याचं बोलणं बदलतं चालणं बदलतं पाहणं बदलतं हे सगळं काय बदललं का त्याला साधूची लक्षणं आहे प्रत्येक पॉईंट त्याचा शीतल बनतो शांत बनतो पवित्र बनतो बोलणं बदलतं चालणं बदलतं पाहणं बदलतं तुम्हाला पाहणं काय बदलतं अरे पाहणं बदललं पाहण्यावरून खानदान कळते त्याची सृष्टी सुधारली अवघी आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली आम्हाला काळाची स्वामी सुखमाशी जोग महाराज आळंदी क्षेत्रावर स्वामी सुखमाशी वैकुंठवासी मामासाहेब टांगा हाकत असताना आळंदीला येत असताना जोग महाराज म्हणायचे बाबा सोनपंत टांगा कुठपर्यंत आला त्यांनी म्हणजे पादुकापर्यंत आला थांब काळाला थांब म्हणायचं तिथं हात का वाटत थांब इंद्राणीपर्यंत टांगा आला थांब माऊलीपर्यंत आले शांत काळाला थांब आणायची ताकद या परमात्मा हे अधिकार वाटत भक्ती क्षेत्रामध्ये हे अधिकार रोज सगळंच खायचं सगळंच खायचं रोज उलटू कधी रोज नवे नवे अनुभव येतात पण तो कोणता आम्हाला तो श्रेष्ठ अनुभव आला जी अनुभूती आहे आमची शिवेची आली श्रेष्ठ अनुभूती आम्ही झालो परिवारी पण महाराज याच्यानंतर तुम्हाला काही त्यागावं लागलं असेल अरे बाबा सांगी मांडी पडते टाकी वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता करे सांगी मांडी पडते टाकी सांगी मांडी मागे गेल्याबरोबरी अधिकचे परे दुःखाची आम्ही काही त्यागलं काही सांगितली केली काही मांडी केली महाराज तुम्हाला काय काय त्यागावं लागलं दर्शन दुसऱ्या जगात बळीवंत समर्थाचे दास हरी कैसे हरीचे दास नाही तया भय मोह
चिंता आस हो आणि राहते उदास बळकट कास भक्तीची हा अधिकार वाटतो पण त्याच्याकडे मेहनत करावं लागतं सज्जन मेहनत करतात दादा काय मेहनत करायला लागतात बरेच जण काही माणसं असं वाटतं संसार सोडून जाणं देवाखाचा संसार सोडायची गरज नाही कोणी सांगतो गरज नाही सोडता चांगलीच गोष्ट आहे पण संसाराची आसक्ती लागायची आम्ही संसारात लाभ मारणे म्हणजे आसक्ती लागली असं तिला नाथाळला म्हणजे पळापळीत लाभ मारणे पडून जायचं नाही पळापळी तर करायची पळाले ते भ्याड मित्र आहे तो पळाला तो संसारातच राहतात पण त्याला शेत आला पाहिजे सुगंध आला पाहिजे अहो आमच्या महापुरुषांच्या उसाच्या पात्राच्या कुट्याला शेत आहे लोक दुरून त्याला वंदन करतात उसाच्या पात्राच्या कुट्या आहे कुट्या त्याला वंदन करतात आपल्या 5-5, 7-7 माझ्याच्या बिल्डिंगकडे बळजबरींच्या आपल्याला बोलवलं काय शेत नाही शेत संसार शोधला पाहिजे शोधतो तेव्हा जिथं देव आहे जिथं सत्य आहे तिथं धर्म आहे जिथं धर्म आहे तिथं देव आहे तिथे सतत जे आहे अखंड देवघराला नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा देवा तिथे कुणाला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा संसार देव आला का नाही देवघराला नंदाच्या गावा तिथं धर्म आहे तिथं देव आहे सत्य आहे धर्माला कोणी सत्य समाना अगं म्हणे का असं पुराण बघा संसार लाच मागे आसक्ती टाकून म्हणजे टाकून थोडं रुसायचं बघा म्हणून रुसलो संसार सर्वाधिकार पांढरा काबर महाराज रुसले तुझं शांतरणे दातारा या दावेदारा निमित्त हे मानी तुझ्यात आम्ही माझा नामदार पाहणार दावेदार शत्रू जर कोणी असेल तर संसार आहे म्हणून थोडं रुसलो म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा कारण या सर्पाची ज्याला बाधा झाली विष त्याला वीज बाधा झाली या सर्पाची त्याचं विष लवकर नाही दादा पहा ना ही माणसं जगाची बाधा झाली आयुष्यात पांढरा विकार सर्प आहे आम्ही त्याचा रुसलो कारण देवात आणि आपल्या अंतर पाळणारा शत्रू दावेदार सर्प म्हणून रुसलो संसारा सर्पा विकार पांढरा तुझ्या अंतर रे जाता या दावेदार येणे मल भोगविल्या खाणी नसता छंद लावला म्हणी माझं मी माझे भ्रमणी केली बोल आणि विटपण शेवटी म्हणतात प्रभू पावलो केली याचा दंड खाली भोगिला याती उदंड आता केला पाहिजे खंड तुका दंडवत नाही त्याचं रुसायचं थोडं रुसायचं तुम्हाला भगवान बुद्ध माहित आहे भगवान बुद्ध घराचा त्याग केला आणि रानात निघून गेली का भगवान बुद्ध रानात गेले पण साधू लय जास्त भगवान बुद्ध रानात निघून गेल्यावर पुन्हा घराचं स्मरण झालं म्हणजे घरी आले पण नाश्ता करायला दिवसभर नाही आले लढायचं असतात आले ना आल्या आपल्या घरी आले आणि मोठ्याने हात मारले भिक्षा आणते मा यशोदेवी ओळखलं पतिदेव आपले पतिदेव आले परत पतिदेव आले ओळखून घेतले पतिदेव आले स्वामी मी तुम्हाला भिक्षा देणार आहे तर केसरी सभा गेली होती गाडी बिवाड थोडी घर सोडून बरेच दिवस झाले होते पण पती आले शेवटी ओळखायला येणार स्वामी मी तुम्हाला भिक्षा वाढणार आहे फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देण्याशिवाय मी भिक्षा देणार नाही काय प्रश्न केला मला यशोधरांनी ऐका ना
मग यशोधरा म्हणते स्वामी या घरामध्ये काय प्राप्त नव्हतं का त्याच्या प्राप्तीकरता तुम्हाला घर सोडावं लागलं. स्वामीला काही देता पहिली गोष्ट घरच सोडायचं नाही. घर सोडल्यावर माणूस हलका होतो हलका होतो नाही का हलका होतो माणूस आणि गेलाच घर सोडून तर तिकडून शिवराम बाबाच होऊन आला पाहिजे. नाही तरी सुखे असावे संसारी फजिती दुसरी करू नये. अशा मागण्या जयवंत व्हावे तेव्हाच निघावी सर्वात. अशा समोर करून तरीच गोसावी व्हावी नाही तरी सुखी असावे संसारी फजिती दुसरी करू नये. फजिती करूच नाही माणूस हलका होतो घर सोडला. आता एक रस्त्याने अनाथ आश्रम पाहिजे हो काय नाही होत नाही. एवढे मोठे सोडे होतात तरी आज अनाथ आश्रम विकत नाही दादा काय आपल्याला काय आपण जी आमची बाकी मंडळी ते दादा निष्क्रिय बनत यांनी आता या आमच्या मातांची सुरक्षा शासनाकडे दिली. शासनाला म्हणतात ते माता सुरक्षित नाही तुम्ही काय तुमचं खायचं काम करताय तुमच्याकडे काय जबाबदारी तुम्ही जबाबदारी काय घेणार दादा मला सांगा दादा. अरे शासन काय त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणार. त्यांना सुरक्षेची गरज आहे तुम्हाला तुम्ही सुरक्षित देतील दादा. याच्याकरता आमच्या मातांनी सुरक्षित राहण्याकरता मजबूत राहायचं. तुम्हाला सांगू माझी सीतामाई एकटी लंकेमध्ये गेली. एकटी बाई लंकेमध्ये गेली. रावण घेऊन गेला आणि तिथं अशोक वृक्षाखाली दादा शोक करते आहे. त्रिजटाला विचारते त्रिजटे सांग ना माझे रामजी येतील का नाही मला भेट देतील का नाही. सांगो त्रिजटे सगळे श्रीमान देईल कामेरी भेटी रघुनाथ मला उठायला तुम्ही दाबापर्यंत राहून सगळे प्राण माता केला. हे मला कशा करता सांगायचं. एवढ्याच अवकाशामध्ये हनुमंतराय येतात. हनुमंतराय भेट सीतामाईचा शोध घ्यायला करतात आणि तेवढ्याच अवकाशामध्ये बार बार रावण यायचा. रावण धमकी द्यायचा. एक मास तू हनुमाना तो मारवी काढू पण एक महिना जर माझं म्हणणं ऐकलं नाही तर तुला मारून टाकेल. आणखी लोकांची भाषा मारूंगा पकडूंगा हे करूंगा वो करूंगा रावण बार बार धमकी द्यायचं. क्षेत्रमाई फार दिवस काय काढायचं ऐकलं ऐका ना माझी सीताबाई काय म्हणते. मातांना तुमच्या पाया पडून सांगतो तुमच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाला लागू नका. तुम्ही सुरक्षित राहा. सीताबाई एकटी बाई आहे लंकेमध्ये. रावणाला काय म्हणते ऐका असमान समाज कधी जानकी खरसुदी नाही रघुवीर बाणकी. दुष्टा रघुवीराच्या बाणाची काय तुला खबर आहे. खरसुदी नाही रघुवीर बाणकी सत सुन हरी आले ही मोई. अधम निर्लज्ज लाज अधमा निर्लज्जा लाज नाही वाटत. एकटी सीताबाई लाज काढते लाज काढते. चटा निर्लज्जा अधमा एकटी बाई कोणा रावणाला ज्याच्या देव बंदी शाळेत आहे ज्याच्या देव काबूमध्ये आहे त्या रावणाला सीताबाई धमकी देते आणि याने ते घेतल्यावर बदल करून पण तुम्ही सुरक्षित राहण्याकरता एक तर माझ्या ज्ञानवराचा आश्रय करा. त्या व्यासपीठाचा आश्रय करा जातात ते कोणाच्या सगळ्याचा आश्रय करा. त्याला आधी समोर आधी सुंदरमती आम्ही तू आदरी करते पडे प्रति चावणीची सुखी सुरक्षित आहे. यांना सुरक्षेची गरज आहे. आम्हाला सुरक्षेची गरज आहे. तुम्हाला सर्वांना सुरक्षेची गरज आहे. पण सुरक्षित जागा दुसरीकडे कुठं पाहू नका. माझ्या ज्ञानवर्तकाच्या व्यासपीठाचा आश्रय करा. त्याला सर्व ज्ञानवर पलीकडे कोणी तुमची दया करणार नाही. बस हे वेळ पाहता या विश्वामध्ये म्हणून हे कशा करतात आम्ही झालो बळीवंत ही पण त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागलं. आम्हाला एकच करावं सौराला आत्मा असं की त्याच्याबद्दल थोडा नाराज आहे. पुसायचं मनोवरुसलो संसार
आता केला पाहिजे खंड तुका दंडवत देवा दाखवायला संसार आम्ही काय केलं केला अशा मार उर्म्याच्या हातात या उर्म्या गस्ती जीवनामध्ये बार बार फिरा मिळतात ज्याला उर्मी दाबताना आहे का दादा त्याला नाशिकला पळावं लागतं उर्मी दाबतात आम्ही उर्मी साहेब तुका म्हणे थोडे आहे थोडे आहे चित्त साहेब आहे उर्मी दाबता आली या उर्म्या बार बार जीवाला फिरा ना बाबा तुम्ही बोलले मुर्तिकेचे मंदिर आज साजन माणसाला रोज यावरून हलका करता दादा काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार याचे बरोबर मत्सराचा ठाव शरीर नसावा लाभे न जीवा दुःख देतो आस सुंदर नकडे सागर या प्रती मोह माया व्यापी नाही देणे काम क्रोध माया रे राम नाम सुतावी लागी सकल तीर्थ देना तन मारे वैष्णव जन तो देने कहिए पीठ परायो लागे हर्षा वर्षनाय अंगी पांडुरंगी सर्वे ते सुखदुःख समान सकळ जीवाचा कृपा या वर्णात राहतात सुख दुःख हर्षा वर्षना मानाचं द्वंद्व नाही द्वंद्वाची अकालपट्टी द्वंद्व केलं उर्म्याची अकालपट्टी केली करावी लागते दादा आणि खरं सांगू ईश्वर भक्ताला साधन मार्गाने प्रवास करत असताना त्याला दोन्ही गोष्ट दमन करावं लागतं आणि त्याला चारित्र्य बल वापरावं लागतं बरं त्याला पारमार्थिक क्लेशेस आहे त्याला प्रापंचिक क्लेशेस आहे आणि दोन्ही क्लेशांचं त्याला दमन करत असताना चारित्र्य बल वापरावं लागतं म्हणून आज साधू समाज जो हैराण आहे त्याला चारित्र्य बल वापरावं लागतं जसे हैराणी आहेत यांचं भलं होण्याचं आज हे साधू रात्री झोपेत म्हणतात आपल्या भल्याकरता माळा जमत बसतात आज हे साधू रात्री झोपेत म्हणतात ना आपल्या भल्याकरता रडत बसतात आपल्याला खबर नाही आपल्याकरता कोणी रडत म्हणून तुम्हाला म्हणतात प्रभू हे करत असताना माझी चित्तवृत्ती तुझ्यापासून घडवू नये म्हणून प्रपंच वसरो चित्त तुझे पाये म्हणून ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वाई रंगा प्रपंच वसरो चित्ते तुझे पाय पाचे दान अखंड नाम तुझे विसर पडू नये फुटावणे तुझा न पडावा विसर दुःखाचे डोंगर झाले म्हणून थोडी उर्मी सर सगळं काम झालं आधी उर्मी साई फुटावणे थोडे आहे चित्त साई आणि उर्मी पाहिजे सर जगायचं सरळ जगा दादा आणि दादा पवित्र जिंदगी कपट दमन माया तिने केलं दैव सरळ स्वभाव मन कुठीलाई त्याच करणार तुम्ही त्याच केलं सरळ स्वभाव मन कुठीलाई जगाला संतोष सगळा निर्मल जो जन सोई पावा मोही कपट छल छेत्र कपटी काय माणसं देवाला करत सर्व स्वभावाची माणसं देवाला आवडतात आणि सरळ बनून जा आणि तुकोऱ्यांच्या आम्हाला सरळ बनावं लागेल पूर्वी चाकलपट्टी केली संसार लाभ मारली आणखी काय केलं Thank you.
समान. तुकोबाने म्हणतात या उच्च स्थितीला, या उच्च बोधावर येण्याकरता, अधिकार आम्हाला प्राप्त होण्याकरता ही उच्च स्थिती सेवेचा झालेला लाभ, या लाभाकरता आम्हाला मेहनत करावी लागली. ती मेहनत कोणची? आम्हाला जनाचा त्याग. परमार्थ क्षेत्रामध्ये लोकसंग्रह नाही, लोकसंग्रह लय शिष्य, लय महाराज, लय तसं काय चालत नाही. बघितलं इतर लोकसंग्रह अडचणीत आणणार आहे. जनाचार सुख नाशिवंत तुकोबांनी सरळ निर्वाळा केला. तुका म्हणे आता ऐका वचन, लोक जैसा धरका धरलेला अभक्ता जिरेला संत संग. तुका म्हणे अवघी नोहेलापणे जनाचार सुख नाशिवंत, जनाचार सुख नाशिवंत सुख आहे. म्हणून तुकोबाने म्हणतात लोक जैसा धरता धरेना अभक्ता जिरे. माझंच एक मोठा अभ्यास आहे. ऐसा लोकी कदा राखवेना पतित पावना देवराया. आचरण करिता म्हणती पसारा नकरिता म्हणते जाती. संसार करिता म्हणते आदोषी बाकीदारशी पोट पोसा. कॉलेज मध्ये म्हणत नाही हो दोन्ही आता दगड आता तो बघायला जो सोयला तो मारायचं. यांच्या नादा लागायचं नाही. लई यांनी लई स्तुती करायचं म्हणतो. स्तुती करणारी माणसं स्तुतीचं लई नादा लागायचं नाही. स्तुती करणारे लई नादा लागायचं नाही. माझ्या कोणाचा आपण पाहिलं तर तुझ्या ध्यानात गेला निपुत्रिका म्हणून की पाच आणला. ज्याला पूर्ण त्याला म्हणतात पायाचं तोंड पावणार. ज्याला पूर्ण निपुत्रिका आहे त्याचं तोंड पावणार. मग ज्याला काही पोरायचं ते तोंड पावा लागलं त्याला म्हणतात पाठकाचे मूळ पोरवाडा. मग पैसे दरिद्री म्हणजे श्रद्धा मला धन नाही की अशी ठाईचा करंटा आणि याच्याकडे पैसे माहिती कसं जमा केलं म्हणतात. यांच्या नादाकडे लागायचं नाही. धन नाही की अशी ठाईचा करंटा समर्था सीता ठाकरेचा अंकार म्हणतात पैशासोबत. त्यांच्या नादाला लागायचं नाही. आम्ही त्यांचा त्याग केला. जनाचार सुख नाशिवंत जल तृणवत नंतर तळे तृणवत केले. कारण तुका म्हणे व्हावी अशी उदार रघुमादेवर जोडावया देहा देगा खरा देह संबंधी पसारा बुजवा म्हणे चोरा लक्ष नसे बास. ठरक ठरक बातम्या चालू आहे बरं का तुम्ही कॅच करीत राहा. निराशी पावली आहे भाया माझी आई शिकाया जवळ होईल देहाचा विसर केला आनंदे सगळा. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार रघुमादेवर जोडावया. भैया चांग संगा झाला का नाही भय चिंता. तुका म्हणे आम्हाच्या दासा काही भय नाही तरी लोकी. देवबा मागे पुढे वेळे पुढे संकट हरच्या दासा चिंता येतो घटित वार्ता. हरच्या दासा भय हे पोरोची परी नये. आम्हा भय चिंता नाही जन्म मरण काही दादा लोकी पदम पारे सगळे वैकून जनक नवत तळे तृणवत. देहदास तिसरं धन तृणवत. आपण तर रोज दुपाऱ्या म्हणतो धनदारा सर्व विद्या आहे दुपाऱ्या. पण माझ्या माणसं आवडतं. आम्ही सुद्धा आम्ही आवाजाचा वापर फक्त साधीच होता करतो. ज्ञानरत्नाचा उद्देश भाव काय मनोभाव काय याच्याकडे कोणाचं लक्ष नाही.
या धनाचा नजर विश्वास जैसे बरोबरच आहे. दादा खूप मोठे वाद, कोट्याधीश अब्जाधीश किती मोठे वाद, पण तो पातन कोणाला जो चाहे कल्याण नारायण मौत तुझे श्री भगवान हे देव विसरू नका. आणि दुसरं मरण विसरू नका. खूप मोठी वाद. माणसं मरणाला विसरली की दादा सगळ्या पटली सोडून गेला. मरण विसरलेली माणसं पाहिजे असावं नाही ते गाफील आहे दादा. आता आपण गाफील का आहोत? मृत्यू किती माहित नाही म्हणून. मृत्यू किती तर कळली आणि काय गडबड होती जीवाची. पण धर्म मिळवा दादा, कमावा दादा, पण रावणासाठी गडबड करून कमवणार. रावणाने एवढी गडबड केली त्रिपुरावर लंका वसवली, वसवला रथ काढला तर पुढे गेला कोब्याला माझा नव्याने संसार दे तुझं काय राहील. नव्याने संसार काही नव्याने संसारावर कोण खातात लोटा लाटी करतात दुसरं लुटून यांनी त्या कोब्याला सगळी संपत्ती लुटून भेटणार. मग ते बसवा पुन्हा रथ काढला, पुन्हा पुढे गेला पाताळा. त्या निरात्मा जे माग करण्यात ते काय आपल्या रथात बसवल्या, आपल्या कीर्तनात नाही बसवलं, शरीर खंडावली. आणि किती का बोलायला दादा, किती का बोलायचं. आणि बाबा म्हणतो दादा कमवाले दादा कमवाले. या धनाचा नगरी विश्वास जैसे तरुवर छाया. ठीक आहे. देवा विसरू मरण विसरू मन विसरली माणसं आपला सावला. एवढं तुम्ही कमवलं, एवढं कमवलं म्हणजे किती कमवलं. अहो ए दादा ऐका ना दादा, रावणाच्या घराच्या पायामध्ये सोनं होतं, दगड नव्हते. सोनं दगडावर काय सोनं चढवता येत नाही. त्याची लंका जी सोन्याची होती म्हणजे दगडावर सोनं नव्हतं, सोन्यावर सोनं म्हणजे पायात सोनं, हातात नाही, घराच्या पायात सोनं. इतकं कमवलं, इतकं कमवलं. सगळी लंका सोन्याची. आणखी बाबाची सोन्याची नगरी होती, द्वारका सोन्याची होती. अरे तुम्हाला माहिती आहे द्वारका सोन्याची होती. एकाची बुडाली एकाची जळली हे बी तुम्हाला माहिती आहे. एकाची बुडाली एकाची बुडाली बरी देवाची, देवाने हाताने बुडवून टाकली. लय उन्नतपणा झाला आपल्या आपल्या कोळामध्ये सगळं आपल्या आपल्या कोळाचा नाक स्वतः देऊन आपल्या हाताने करून देवाने कावड बुडवली. यादव काय काय चालू थोडी दुरुस्ती तुम्ही केली ना, तुम्ही दहा सुधारक्षण खंतर किती ऐकून असं प्रचार प्रसार करायचा होता. तुम्ही 10 संगीत करा, विचारून एकत्र मागे ते पण विचारून एकत्र आल्यावर काय होतं, सतत समाजाच्या भल्याचा विचार करतात. विचारून एकत्र आल्यावर सतत समाज माग ते संचालक भागवतची नेतृत्व केलं. काय जगत कल्याणाची कीर्ती. आणि त्यांनी असं केलं होतं दादा. ते म्हणाले बाबा ज्या समाजामध्ये एक मुलगा एक मुलगी असं आपण जेवढे कमी होत चालले तो समाज नष्ट होऊ शकतो असते. तर मग बऱ्याच लोकांनी काही चुकीची व्याख्या केली ते झाले ते मला ते पाहिजे नाही. पण त्यांनी जसं केलं ते विचारलं त्याची जबाबदारीने बोलतात. त्यांनी आमचे मंथन करून बोलले ते तर तो समाज नष्ट होऊ शकतो. आणि आमच्या तुकोबांनी मंथन केलं ज्या कुळामध्ये एकही हरिचा दास नाही ते कुळ नष्ट होऊ शकतो. जे कुणी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे पाऊल नदी टाकतात. ते विचार जे बोलतात ना दादा जबाबदार पात्र आहे देशाचे दादा. म्हणजे तुकोबाई जबाबदार. तुकोबाई सुद्धा म्हणतात ज्या कुळामध्ये एकही हरिचा दास नाही त्याचा पुढे पाऊल नदी
केवढा ताफा रावणाचा केवढा ताफा होता दादा, पण एक हा बाबा होता म्हणजे विभीषण. एक हा बाबा कि तुम सनम कोई मुरे प्रीती आती ही जबाबदारी पाहत असं त्यांचा उद्देश म्हणून ऐकून माझ्यात कोणाचा विचार केलाच नाही का कधी विचार करता प्रत्येक वेळाने एक घ्यायचा वास जय कुणी नाही एकही विष्णू याचा अनुभव नदी तापा तिथे भागवतींचं ताप काबर घेतलं त्यांनी सांगितलं ज्यांनी जेवढं आपला सुखी परिवार आहे का आपलं लक्षात आपलं असं वाटतं आपण ते कमी असतं म्हणजे सुखी परिवार नाही, तसं नसतं. तसं नसतं हे त्यांना सांगायचं. ते म्हणाले बाबा हा समाज नष्ट होऊ शकतो. तसं तो बोलायला की कोण नष्ट होऊ शकतं त्याच्या आपण आपले काही हलका दास पाहिजे कोण नष्ट होऊ शकतो. नुसतं धनाचा अभ्यास नाही आपलं जीवन बरबाद करणं. कमवा निधीने कमवा. जिथे देव आहे, जिथे धर्म आहे, जिथे सत्य आहे, तिथे देव आहे. नाही महत्वपूर्ण आम्ही लाथाळायला संसार नाही समा लाथाळला संसार आणि वर्तमानामधला जो आनंद आहे श्रीमद बापांच्या वर्तमानामध्ये जी सुखदुःखाची अनुभूती प्रत्यक्ष दुःख बघित असेल त्याच्या पाठीमागच्या दोषाची ते परिणाम आहे. आता कर्मे नाही बोलावे तरी त्या सुखदुःखी फळावे तयाने भोगाव्या यावे द्यायला कर्म कर्माचं पण त्याच्या कर्माचं पण पेरणी चांगली जाऊ बीजावर पण माणूस काय करतो त्याच्यावर पुढचं भविष्य म्हणून वर्तमान ज्याने जपला त्याची भविष्याची चिंता मिळते, त्याला भूतकाळाचा विसर पडतो आणि त्याचा वर्तमान त्याचा येणाऱ्या पिढीला आदर्श करतो. आम्ही निष्कामता भक्तीचा प्राण समजून देवाची आणखी दोन सेवा केली. बलवंत देवाची सेवा केली. आम्ही झालो परिवंत, पण हा अधिकार आम्हाला प्राप्त होण्याकरता आम्ही जी पाठीमागे जी साधना केली, जी तपस्या केली, ज्या मेहनत घेतली, त्या मेहनतीचं फळ आज वर्तमानाचा आनंद आहे. अपघाताचं शेवटचं
आता म्हणतात वर्तमानाचा जो आनंद आहे ते आनंदाची अनुभूती आहे. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका जर पडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे आता आनंद आनंद गोविंद गोविंद आनंदाचे डोई आनंदाचे आनंदाचे अंगान. वर्तमानामध्ये प्रत्येक सज्जन जी सुख शांतीची अनुभूती करतो ना दादा ते त्याच्या पाठीमागच्या सेवेचं अधिकार वाटतो. सेवा कधी झालं माझ्या प्रभूची सेवा करा, छोट्या मोठ्या प्रकारची कशी करा, पण त्याची संबंध असे मजबूत ठेवायचे जातात. कुठून हाक मारली तरी त्या व्यक्तीकडून हॅलो कोण. माझी द्रौपदी माता रात्रीच्या वेळेला माध्यान्ह आहे, रात्रीची वेळ आहे. कृष्णा धाव कृष्णा धाव रे लवकरी संकट पडले भारी हरी तो आमचा कैवारी आणि विघ्न वारी. कृष्णा धाव रे इतकी सगळी भाषा देवाची संबंध. द्रौपदी माता माझा प्रभू म्हणत नाही द्रौपदी अरे बाई माध्यान्ह आहे, तुला वेळ आवे कळते का नाही. रात्रीची माध्यान्हाची वेळ असताना तू हाका मारली बाबा संकटच असेल. दुर्वास पातला धर्म छळा दावशी गेलो आम्ही शाखा देत किती सगळी हाक मारला बरोबर डाव गाली आई आता पाहते सकाळी एवढी स्थिती जोडली पाहिजे. हाक मारला होते केसरशी उडी गाडोल्या स्तंभ पुढी आयशे पावंत माझ्या विटा सेवा सेवा आणखी होऊन करा, देवाचं होऊन करा. माझा बाबा जीवन पण तुम्ही कोणाचे होऊन जागा सका भाऊ चुलत भाऊ आत्या भाऊ मामे भाऊ माव भाऊ कोणत्या भावाचे होऊन जागा पण जाताना देवाचे होऊन जा. हा कोई सांगताय भगवान मेरे है मैं भगवान का हूँ जाताना देवाचे होऊन जागा. आता आम्ही मोठीची आम्हाला लाथाळला संसार केला शेवटीचा तुमच्या आज्ञेचं पालन करेन. मी जरी उशीर आलो पण तुम्हाला उशिरा सोडणं हा अपराध मला करता येत नाही. वडिलांच्या
मी धनपरिवंत लाथाळला संसार केला समृद्धीचा मार्जन पूर्ण समाप्त आम्ही मुलीच्या माता अजान वृषभाग श्रीशंकर या क्षेत्रामध्ये हा संतांचा दरबार तेवढी प्रतिमा पाहिल्या अनेक महापुरुषांच्या तिथे प्रतिमा पाहायला जातात त्या प्रतिमाचं आस्वादन एवढं गोकुळ एवढं आनंद एवढं क्षेत्राचा दर्जा इथं क्षेत्र बनलेलं आहे क्षेत्र बनलेलं त्या क्षेत्रामध्ये अनेक महापुरुषांचा आशीर्वाद त्यात आज या महान महाविद्यालयाला आणि माझ्या शिवराम बाबा त्यांच्या तपशीचे आणि त्यांच्या किती विश्वास आहे माझ्या तुपर्यंत सुद्धा असाच विश्वास होता तुपर्यंत एवढा विश्वास होता देवाचा भक्ती करीत असताना एवढा तो जे जे करी ते माझे सोयीत आदिशे परिचित कळवचिता तुपर्यंत माझा मालिक जे करतो ते माझ्या हिताचं करतो काय विश्वास आहे तो जे जे करी ते माझे सोयीत आदिशे परिचित कळवचिता तो जे करतो ते माझ्या हिताचं करतो ते माझ्या अमृतीला आलं या आणि परमात्मा सर्व सज्जन आणि जेवढे फोटो लावले हा संत दरबार आहे माझे माऊली हे साधू संत जेवढे फोटो आहे दादा जेवढे फोटो लावले हे गेले नाही त्यांचे सर्वांचे आपला आशीर्वाद आहे ते जर गेले असते ना दादा हे ब्रह्मांड कधी सोडून गेलं असतं प्रसन्नता त्यांच्या आशीर्वादाने आज आनंद त्यांच्या आशीर्वादाने आहे माझ्या विश्वमध्ये ज्ञानावर हे भगवान 47 वर्षामध्ये संजय आपण जसं जपलो जसं सांभाळलं यांची निगराणी केली सुरक्षा केली सांभाळ केला यांना जपलो 47 वर्षापर्यंत जपलं या पुढे जाऊन परमात्मा प्रवास करण्याकरता सर्वांना सद्बुद्धी दे सद्भाव प्रेम यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनव ही माझ्या प्रभूची प्रार्थना शिवा समर्पणाच्या दृष्टीने मी सांगतो पण त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो त्यांचे उपकार नाही फिरू शकत पण तुकाराम महाराज आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो त्यांच्या पाठीमागे त्यांचे उपकार आहे त्यांचे उपकार भेटता येते महाराज म्हणले नाही काय द्यावे त्या शिवाय देवता पायी तुका म्हणे काय जीव ठेवू पायी संतांच्या तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही पण महाराज काही नाही उपकाराची फेड केली पाहिजे उतराई केली पाहिजे मार्ग एक व्यवस्था आहे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे म्हणे निवृत्ती राया पुढे सर्गीला आली कोणी माझं क्षमा करावी मग त्यांना सावधानी मध्ये माझं काय चुकलं असेल आईचं आहे आईचं मला क्षमा करावी थोड्याफार पण काही असेल ज्ञानवाद संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला झाले शिवाय
भगवत चरणी समर्पण शिवाय रामराज्य चरणी समर्पण करतो. शिवा समर्पणच्या दृष्टीने माझं पालन बोलणं थांबवतो. तारा